सुंदर नात्यासाठी ना वेळ आणि इज्जत दिली जाते बरं का. तेव्हाच ते नातं आणखी थोडंसं सुंदर बनून जातं. म्हणून सुंदर नातं बनवण्यासाठी त्याला जास्तीत जास्त वेळ द्या, सर्वात महत्त्वाचं त्याची किंमत करा आणि त्याला इज्जत द्या. ते सर्वात जास्त मोठं गिफ्ट राहील त्या व्यक्तीसाठी आणि त्याच्याने आणखीन ओढ आणि प्रेम जरा जास्त निर्माण होईल. श्री स्वामी समर्थ. हाय हॅलो फॅमिली, मी पूजा लाईफस्टाईल अँड वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर कसे सगळे मजेत ना? तर आय होप सगळे मजेत असाल आणि मजेतच असायला पाहिजे. तर मी तुम्हाला नेहमी सांगतच असते, गेलेला क्षण परत येत नाही म्हणून आहे त्या क्षणामध्ये प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिका आणि नेहमी आनंदी राहायला शिका. जसं की मी आणि माझं बाळ नेहमी आनंदी असतो आणि हो, तुम्हा सर्वांना सुद्धा नेहमी आनंदी राहायला सांगत असतो. तर टेन्शन, दुःख, प्रॉब्लेम, सॅडनेस म्हणजे खूप काही गोष्टी लाईफमध्ये येत जातात आणि जातात. ते काय ते कायमस्वरूपी थांबलेले नसतात. कुठल्याच गोष्टी आपल्या लाईफमध्ये कायमस्वरूपी नसतात. त्यामुळे त्या गोष्टीचा जास्त विचार नाही करायचा. उद्या काय करता येईल, उद्या हॅपीनेस कसा आपल्या लाईफमध्ये आणता येईल त्याचा जास्त विचार करायचा. तेव्हाच आपल्या लाईफना आणखीन आपण आनंदी जगू शकतो आणि तेव्हाच आपल्या आयुष्याचा आनंद आपण खऱ्या अर्थाने घेऊ शकतो. तर आपल्या मस्त असा व्हिडिओला सुरुवात झाली. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा सर्वांना. तर माझ्या दिवसाची सुरुवात ही माझ्या स्वामींचं नाव घेऊनच मी करत असते आणि सर्वांनीच मला वाटतं ज्या ज्या देवावरती आपल्याला जास्तीत जास्त श्रद्धा वगैरे आहे ना, त्या देवाचं नाव घेऊन ना आपल्या दिवसाची सुरुवात करावी. आणि जेव्हा आपण डोळे मिटायला जातो म्हणजे संध्याकाळी झोपायला जातो ना, तेव्हा सुद्धा आपल्या स्वामींचं नाव घेऊनच आपण आपले डोळे मिटले पाहिजेत. म्हणजे शांततेने आपल्याला झोप सुद्धा लागेल आणि मनात कुठलं टेन्शन वगैरे काही राहणार नाही. सगळं आपल्या स्वामीवरती सोडून द्यायचं, शांतपणे झोपी जायचं. जेव्हा दुसऱ्या दिवशीची सकाळ होईल तेव्हा त्या दिवसाला त्या दिवसानीच लढायचं. तेव्हा आपले स्वामी आपल्या पाठीशी असतात. तर मस्त अशी मॉर्निंग झाली, माझी सुद्धा मॉर्निंग झाली, तुमची सुद्धा मॉर्निंग झालेलीच असेल आणि आज राज सुद्धा घरीच आहे आणि त्याचीही मॉर्निंग खूप छान अशी झालेली आहे. तर आज नेमकं काय आहे माहिती का? ख्रिसमस, नाताळ. तर कोणी हे आपल्या मराठी म्हणजे महाराष्ट्रामध्ये हे सेलिब्रेशन करतं तर कोणी करत नाही. आता तुम्ही म्हणत असाल की राजने वगैरे तसं काही केलेलं आहे का? पण आत्तापर्यंत मी राजला काहीच तसं सेलिब्रेशन केलेलं नाही आहे आणि मेन म्हणजे ते त्याला पण नाही आवडत. का नाही आवडत त्याला मी विचारते, कारण तो तिकडे अभ्यास करत बसलेला आहे. त्याच्या अगोदरच मी माझं काम वगैरे आवरलं आणि व्हिडिओ अगोदर स्टार्ट करावा म्हटलं की तुम्हाला कसा वाटतो हा व्हिडिओ ते पण सुरुवात वगैरे करावी. आणि आज कोण कोण हा डे सेलिब्रेशन केलं ते सुद्धा तुम्हाला मला विचारायचं होतं आणि मी केले का नाही हे सुद्धा मला तुम्हाला सांगायचं होतं. तर आपण महाराष्ट्रामध्ये राहतो त्यामुळे जे विदेशी सण आहेत ना ते सर्वात जास्त तर टाळलंच पाहिजे. हां, ते केलं पाहिजे कधी जर आपलं लहानच मुलं आहे खूप आणि ऐकत नाहीये वगैरे आणि कुठलं तरी काहीतरी पाहून तो त्याचा हट्ट वगैरे करतो ना, त्या टायमिंगला म्हणजे त्या सिच्युएशनला आपल्याला तो सेलिब्रेशन केलं पाहिजे. पण आपले जेव्हा मुलं जसे जसे समजदार होतात, मोठे होतात ना, त्यांना ज्या गोष्टी जास्त समजवण्याचा चांगलं आपल्या महाराष्ट्रामधलं जे काही चांगलं आहे ते समजवण्याचा प्रयत्न करेल ना, ते तेवढं जास्त चांगलं आहे. आणि राहिला एवढी तरी गोष्ट समजते की काय आपण सेलिब्रेशन केलं पाहिजे, काय नाही सेलिब्रेशन केलं पाहिजे, म्हणजे काय रॉंग किंवा काय राईट. ते 100 पैकी जर म्हटलं तर 25% तरी राजला थोडं बहुत म्हणजे सांगितलं तर समजतं आणि काही गोष्टींमध्ये तो स्वतःच सांगत असतो. तर आजचं जे आहे ना ख्रिसमस, नाताळ, तर विदेशी सण आहे ते आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणी सेलिब्रेशन करतं तर कोणी नाही करत, तर कोणी आवड म्हणून करतं तर कोणी खूपच म्हणजे मनापासून करत असतं. तर आम्ही आवड म्हणून पण ते केलेलं नाही आहे किंवा खूप मनापासून पण केलेलं नाही आहे. तर माझं बाळ सांगत असतं, मामा जेवढे शुभाचे वगैरे किंवा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती वगैरे जे काही सेलिब्रेशन असतात आपण तेच करायचं असतं. कारण त्यानं कुठेतरी ऐकलेलं होतं ते, म्हणजे पिक्चर का काहीतरी असं शॉर्टमध्ये होतं ते. तर त्याच्यामध्येही असं सांगितलेलं होतं, तेव्हापासूनही त्याला लक्षात ठेवलं. आज मी त्याला मॉर्निंगला म्हटलं की तुला तसं लुक वगैरे करायचा का, काय करायचं का? तर तो नाही बोलला. आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती वगैरे असते किंवा असं आमच्या रस्त्याने वगैरे त्याचा ढोल वगैरे हे काय सगळं वाजवलेलं असतं, तेव्हा त्याच्यामध्ये त्याला प्रचंड आवड निर्माण होते आणि तेव्हा तो बोलतो जेव्हा कधी जयंती वगैरे येणार असते. आणि कॅलेंडर वगैरे पाहिलं ना, राज नेहमी बोलतच असतो की मम्मा हे कधी आहे, मला तसा ड्रेसिंग वगैरे करायचं आहे, मला तसा लुक वगैरे करायचा आहे, मला हे ड्रेस आणायचा आहे. आणि त्याला माहिती आहे, आता जवळपास त्याला माहिती झाले की ते ड्रेसिंग वगैरे रेंटनं मिळते वगैरे. तर तो सतत बोलत असतो, मम्मा तिथे ते ड्रेस रेंटने वगैरे मिळतो आणि मला तसा ड्रेसिंग वगैरे आणून मला तसा लुक करायचा आहे, मला तसं बनव.
हे कधी बोलतो जेव्हा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती वगैरे किंवा असं काही उत्सव असतो, म्हणजे तो कॅलेंडरवरती वगैरे बघतो किंवा कोणाचा ऐकत असतो की आता तो आहे तेव्हाच तो तसं बोलत असतो. आता जसं की क्रिसमस नाताळ हे सगळं आहे, तर मी त्याला विचारलं असं ड्रेसिंग वगैरे आणायची आहे का, तसं काही बनवायचं आहे का, तर तो डायरेक्ट क्लिअरली नको बोलला. आता त्यानं काय बोलला मी त्याला विचारते, अगोदर बोलून घेते इकडे आणि त्याला विचारते मी. राज, ऐकून घेऊया आपण तो काय म्हणतो ते. काय करायला होता? पेन्सिल काय लिहायला होता? मी ते असते आपलं बाराखडी. 2 दिवस सुट्टी होती ना, त्याच्यामुळं राजला अभ्यास दिलेला होता. व्हिडिओ स्टार्ट केलाय मी. हो. श्री स्वामी समर्थ म्हणा. श्री स्वामी समर्थ. माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज काय बाळ? आज क्रिसमस टी. क्रिसमस टी. मग तुम्हाला क्रिसमस टी बनवायचं का आज? नको. का? मला शिवाजी महाराज बनायचं. छत्रपती शिवाजी महाराजांचं लुक बनवायचं आहे. क्रिसमस टी पण छान असते ना बाळ, असं सॉफ्टवाला असा टोपा असतो, सॉफ्टवाला ड्रेसिंग वगैरे असते, खूप सारे चॉकलेट्स वगैरे खायला मिळतात, ते सेलिब्रेशन वगैरे करायचं, हे करायचं. नको. का नको? मला तसं छान असते ना तो ड्रेसिंग. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा टोप वगैरे तर खूप जड असतो, त्रास होतो. तो ड्रेस वगैरे तुला टोचल ना ते? नाही. मग ते सॉफ्टवाला ड्रेस घालायचं का? मग ते छत्रपती शिवाजी महाराजांचा लुक वगैरे तसं आवडतो तुला का हे ड्रेसिंग क्रिसमस टीचा जास्त आवडतो? सांग बरं. शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज बोलायचं. ओके. हो. आणि शिवाजी महाराज जर आत्ता तरी बोलतोय, नाही तर त्याला आत्तापर्यंत म्हणजे खूप बोबडा बोलायचं ना, तर त्याला बोलायला येत नव्हतं. अगोदरच्या कुठल्याही व्हिडिओमध्ये तो बघा असं बोललेला शिवबा शिवबा वगैरे, आणि तो क्लिअरली बोलत होता. त्याच्यामुळे मी पण त्याला काय प्रेशराईज करत नव्हते की शिवाजी महाराज बोल किंवा छत्रपती शिवाजी महाराज वगैरे बोल, कारण तो इतकं बोबडं बोलायचं की ते ठीकपणे त्याचं वेगळं समजत पण नव्हतं. तर आता तो थोडंसं बोलायला लागलाय तसं. तर बाळ, तुम्हाला कोणतं लुक बनवायचं? मग आपल्याला ते लुक बनवायचं आज. छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांचं लुक बनवायचं. ते नको का? मग कोणतं आज काय म्हणलं रे, मला लक्षात पण नाही राहिलं. क्रिसमस टी. बोलता नाही येत आम्हाला तेवढं. बोबड्या आमचं बाळ, समजून घ्या. क्रिसमस टीला चॉकलेट्स आवडतात ना तुला खायला वगैरे? नाही, आता आवडत नाही. पहिलं आवडत होतं. पहिलं तर आवडत होतं, आता नाही आवडते. मग आता आपल्याला काय आवडते आपण तेच बनवायचे. मग तुम्हाला आवडते क्रिसमस टी? नाही. छान असते ना? नसते. कसं असते? असं टोपी असते ती येत नाही मला. लॉंग असते ते. ड्रेसिंग आवडते तुला ते? नाही. मग आपल्या महाराष्ट्रामध्ये सेलिब्रेशन काय केलं पाहिजे? क्रिसमस टी केलं पाहिजे का आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे ते असतात ते सेलिब्रेशन केलं पाहिजे? छत्रपती शिवाजी महाराज ते सेलिब्रेशन केलं पाहिजे. क्रिसमस टी नाही केलं पाहिजे. तर ना आज राजच्या स्कूलमध्ये काही जणांनी ते सेलिब्रेशन केले, तर काल पण काहीतरी केलंय वाटतं, म्हणजे ग्रुपला मेसेज वगैरे आलेला. मग त्याला मी सहज बोलत बोलत विचारली की बाळ ते क्रिसमस ट्री वगैरे काय ते तसं बनवायचं का, चॉकलेट्स वगैरे काय आणायचं का, तसं तुझं ड्रेसिंग वगैरे काय करायचं का. तो क्लिअरली नाही बोलला, तरी आज ते होतं. मी काही तयारी वगैरे काही शून्य पण केली नाहीये, कारण तो ड्रेसिंग पण नाहीये, चॉकलेट्स हे काही तयारी नाहीये. पण तरीही मला राजला विचारायचं होतं की त्याला आपण प्रेशराईज नाही केलं पाहिजे, म्हणजे आपण नंतर सांगितलं पाहिजे ते रॉंग आहे काय राईट आहे. पण मला ते राजकडनं अगोदर विचारायचं, म्हणजे ऐकायचं होतं की तुला कुठल्या गोष्टीमध्ये जास्त आवड आहे. कारण 1-2 वेळेस त्याला गोष्टी मी सांगितल्या होत्या की आपला महाराष्ट्रीयन सण काय असतो, महाराष्ट्रीयन लुक कुठले असतात, महाराष्ट्रामध्ये जास्त सेलिब्रेशन काय केलं पाहिजे, विदेशी कुठले सण असतात, ते आपल्याकडे सेलिब्रेशन होतात का नाही, किंवा आपण ते केले पाहिजेत का नाही. या सगळ्या गोष्टी मी कधी कधी राजला असंच गप्पा मारत मारत ना कधी सांगत असते. आणि माझं मेन सांगायचं म्हणजे माझं त्या कॅलेंडरकडे जास्त लक्ष नसतं, पण राज जरा जास्त प्रमाणामध्ये लक्ष असतं. त्याला तितकं वाचता वगैरे येत नाही, क्लिअरली सांगायचं म्हणजे. पण जेव्हा पण ते चित्र वगैरे पाहतं, म्हणजे ते इमोजी वगैरे, आता ते क्रिसमस ट्रीचं ग्रीन कलरचं म्हणजे झाड वगैरे, त्याला थोडेसे चॉकलेट्स असं काहीतरी दिलेलं असतं ना, लाइटिंग वगैरे असं काहीतरी लावलेलं असतं ना, तर त्याच्यावरूनच तो ओळखतो की क्रिसमस ट्री आहे, म्हणजे कुठला तरी आता सण आहे, तर त्याचं काहीतरी इमोजी वगैरे त्याच्या तारखेला असतं. तर बोलतो मम्मा 20 तारखेला हे आहे, 50 तारखेला हे आहे. तर माझं लक्ष जास्त नसतं, पण माझ्यापेक्षा ना राजचं लक्ष जरा जास्त प्रमाणामध्ये असतं कॅलेंडरकडे. तर त्याच्यामुळे राज अगोदर मला सांगत असतो काय आहे. मग मी पण त्याला बोलत बोलत असंच गप्पा मारत म्हणत असते, मग तुला ते बनवायचं आहे का, तुला ते आवडतं का, आपण तसं करायचं आहे का.
आणि जेव्हा पण महाराष्ट्रीयन लुक म्हणजे सण येतात जसं की आपलं वटपौर्णिमा वगैरे किंवा पंचमी हे जे काय असतात ना किंवा संक्रांती वगैरे, मग तेव्हा पण तिथं बायकांचं चित्र वगैरे दिलं असतं, एखादी झाड वगैरे हे सगळं काही. तर तेव्हा पण राज मला सांगत असतो बरं का, मम्मा आता ना आपला मराठीकडला ना सण यायला लागलाय, म्हणजे आपल्या महाराष्ट्रामधला आता सण यायला लागलाय आणि तू तेव्हा साडी वगैरे घालणार आहे का, साडीचा वगैरे लुक करणार आहे का, तू मेकअप वगैरे करणार आहे का मम्मा, किंवा तू कुठली साडी वगैरे घालणार आहे किंवा कसा लुक करणार आहे हे सगळं. आणि मेन सांगायचं म्हणजे राजला ड्रेस घातलेलं मी बिलकुल आवडत नाही. सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे त्याला मी साडी घातलेलीच आवडते, है ना. पण हो, काय घातलेलं आवडतं मम्मा? साडी. मम्मा आणि तो पण बोलतो जेव्हा मम्मा माझ्या शाळेमध्ये पण तुला यायचं आहे ना तेव्हा तू साडीमध्येच येत जा, पण इतकं काही शक्य नसतं कारण आपल्याला रोजचे धावपळ वगैरे इतके सगळे काही कामं असतात आणि मेन म्हणजे गाडीवरती पण आपल्याला इकडे तिकडे जायचं असतं. एवढ्या धावपळमध्ये ना साडी हे खूप छान आहे खरं सांगायचं म्हणजे, त्याच्यामध्ये काहीच विषय नाही आहे. बोलत इतकं आपल्या महाराष्ट्रात म्हणजे साडीबद्दल खूप कमी आहे, पण आजच्या ह्याच्यामध्ये आपण तितकं खरंच कम्फर्टेबल नाही आहे तेवढ्या त्या गोष्टीमध्ये. पण जेवढ्या पण काही गोष्टी आपण करू शकतो ना आपण तेवढ्या केलंच पाहिजे. जसं की आपला मराठी सण वगैरे येतो तेव्हा महाराष्ट्रीयन लुकच केला पाहिजे, साडीच घातली पाहिजे, त्या गोष्टी तर मी पाळतच असते. पण रेग्युलरच्या ह्याच्यामध्ये आपल्याला काही शक्य नाही आहे, पण होईल तितकं तरी मी करत असते. तर या गोष्टीमध्ये ह्या ब्लॉगमध्ये मी जास्त काही गप्पा तुमच्यासोबत मारणार नाही आहे. तर जेव्हा ज्या गोष्टी करायच्या ते आपल्यावरती डिपेंड असतात की विदेशी गोष्टी किंवा बाहेर देशातल्या किंवा बाहेरच्या जे काही आहेत ते आपण जे सेलिब्रेशन केलं पाहिजेत, कारण केलं असेल तर कशासाठी किंवा कधी केलं पाहिजे. जर आपलं बाळ वगैरे जास्त हट्ट करायला तेव्हा अशा गोष्टीचं लक्ष दिलं पाहिजे. बोला मम्मा, मी काय खाल्लेलं आवडते तुला? मी काय खाल्लं? तर मी बाकीच्या गोष्टी जर मारायला लागले तर खूप मोठा असा व्लॉग होऊन जाणार आहे. जे काय बोलायचं ते बाजूलाच राहून जाणार आहे. बाकीच्या तर गोष्टी आपल्या डेली असतातच, मी बोलत बोलत दुसऱ्या साईडला जाईल. पण जे काही मी सांगितलंय ना तुम्हाला हे खूप महत्त्वपूर्ण झालेलं आहे, सांगितलेलं आहे. राजला आपल्याला फायनल विचारायचं होतं की त्याला क्रिसमस डे लुक करायचा की आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे लुक वगैरे किंवा बाकीचे जे काही लुक असतात ते करायचं. आणखीन एक वेळेस विचारू आणि व्हिडिओ इथे स्टॉप करू. बनवायचं का मग असते क्रिसमस डे? नको ग्रीन कलरचं झाड वगैरे आणू, लाइटिंग लावू, चॉकलेट्स वगैरे त्याला. नको मम्मा, तसं नको? अजिबात नाही आवडत? आवडतं का नाही? नाही. ठीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं लुक मामा मला आवडतं आणि ते आम्ही नक्कीच बनवू. आणि मलाही एक वेळेस इच्छा आहे बरं का, म्हणजे मला लुक वगैरे तो करायचा आहे जिजाऊचा वगैरे आणि फोटोशूट वगैरे. पण आतापर्यंत राजला पण इतकं काही कळत नव्हतं आणि मेन म्हणजे मी पण थोडंसं दुसऱ्या गोष्टीमध्ये थोडंसं लक्ष नाही दिले याच्याकडे. तर आपण करूयात त्याचे पण फोटोशूट वगैरे, जितके पण शक्य आहे तितके करूयात आणि जितके पण लुक वगैरे आहे तितके माझ्या आणि माझ्या बाळाचे नक्कीच करूत. तसं तर तुम्हाला या यूट्यूब चॅनलवरती आपल्या पाहायलाच भेटतील आपण कुठले कुठले फोटोशूट वगैरे केले किंवा कुठले लुक वगैरे केले ते तर तुम्हाला बघायला भेटणारच आहेत. चला राजा, अभ्यास करा तुमचा. रातचा आपण वेळ घेतला थोडासा कारण त्याला ते विचारायचं होतं मला, म्हणून. गुड बॉय बाळ, जाऊ अभ्यास करा. मम्मा, छत्रपती शिवाजी महाराज तेच माहिती नाही आहे, मग ते जेव्हा असतं तेव्हा आणू ना आपण. नको. आता आणायचंय, आजच बनवायचं राजला. आणू आपण नक्की, जेव्हा असतं ना ते तेव्हा आपण आणू आणि तसा लुक वगैरे बनवू आपण. अभ्यास करा आता जाऊन तुम्ही. आज क्रिसमस डे आहे ना, मग बनवायचं का? काय क्रिसमस डे? तर अशा पद्धतीने आपण एक घेतला होता विषय, तो खूप लॉंग होत होता तर मी शॉर्टमध्ये तुम्हाला सांगितलेला आहे. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच आमचे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच खूप काही व्हिडिओज आपले टूर वगैरे गेलेली होती, तसेच आपले डेली ब्लॉगिंग वगैरे असतात, तसेच राजसोबतच्या गप्पा गोष्टी वगैरे, जसे की आज मी तुमच्यासोबत सांगितलं की राजची इच्छा काय आहे आणि नेमकं काय केलं पाहिजे, त्यालाही काही गोष्टी रॉंग किंवा राईट समजल्या पाहिजे, ते आपण मी तुमच्यासोबत सांगितल्या. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि इंस्टाग्रामला सुद्धा आपली आयडी आहे, तिकडे मस्त असले ट्रेंडिंग आपण रील्स वगैरे बनवतो आणि खूप छान असे रील्स सुद्धा तिकडे असतात. तर यूट्यूबला सुद्धा मला सपोर्ट करा आणि इंस्टाग्रामला सुद्धा सपोर्ट करा. तर भेटूयात पुन्हा अशाच की नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर ऑल.